पुढील वाक्यातील अधोरेखित शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे ते ओळखा. तिकडे कोण आहे ते मला माहित नाही. कोण हा शब्द अधोरेखित केलेला आहे. ठीक आहे. आणि हाच शब्द सर्वनाम, ठीक आहे, कोणतं सर्वनाम आहे, कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. संबंधी सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम. तर कोण, हे जे सर्वनाम इथे दिलेलं आहे हे अनिश्चित सर्वनाम आहे. मित्रांनो लक्षात घ्या, कोण, काय, कोणी, कोणास, कोणाला ही मूळची प्रश्नार्थक सर्वनाम आहेत. ती वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी येतात तेव्हा ती प्रश्नार्थक असतात. पण कोण, काय, कोणी, कोणास, कोणाला ही मूळची प्रश्नार्थक सर्वनामे जेव्हा वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी येत नाहीत आणि ती कोणत्या नामाबद्दल आली हे देखील सांगता येत नाही, अशा वेळेला त्यांना आपण अनिश्चित सर्वनाम म्हणतो, सामान्य सर्वनाम म्हणतो. आता बघा, तिकडे कोण आहे हे मला माहित नाही, या कोणनी कुठलाही प्रश्न विचारलेला नाही, म्हणून याला प्रश्नार्थक म्हणता येणार नाही, अनिश्चित किंवा सामान्य म्हणणार. ठीक आहे. कोण आहे रे तिकडे, प्रश्नार्थक चिन्ह, हे कोण मात्र प्रश्नार्थक सर्वनाम आहे. पण तिकडे कोण आहे हे मला माहित नाही, या कोणनी कुठलाही प्रश्न विचारलेला नाही, म्हणून लक्षात ठेवा, कोण, काय, कोणी, कोणास, कोणाला ही मूळची प्रश्नार्थक सर्वनामे जेव्हा वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी येत नाहीत आणि ती कोणत्या नामाबद्दल आली हे पण सांगता येत नाही, तेव्हा ती अनिश्चित सर्वनामे असतात. कोणी कोणाला हसू नये, कोणी कोणाला कमी लेखू नये. ठीक आहे. तर हे कोणी कोणाला जे आहे ते प्रश्न विचारण्यासाठी आलेले नाहीत आणि म्हणून ती काय असतात, अनिश्चित असतात. ओके, यस.